भारतीय राजकारणात पैसे खाणे आणि हे असे उघडे नागडे व्हिडिओ नेमक्या वेळी बाहेर येणे हे काय नवीन नाहीये। राजकीय घराण्यात लोकांनी किती सजग राहायला हवं आणि तसं न राहिल्यास किती मोठं नुकसान सहन करावं लागतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे बाबू जगजीवन राम। सर्वाधिक काळ सलग संसदेचे सदस्य आणि सर्वाधिक काळ कॅबिनेट मंत्री पदावर राहण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे। मात्र मुलाच्या कथित सेक्स स्कॅन्डलमुळे त्यांच्या हातून चक्क पंतप्रधानपद गेले होतं। 1977 सालच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशात जनता पक्षाचं सरकार स्थापन होणार हे नक्की झाल्यानंतर पंतप्रधान पदासाठी सर्वात मजबूत दावेदारी बाबू जगजीवन राम यांची होती। पण त्यावेळी बाजी मारली मोरारजी देसाई यांनी। त्यानंतर जयप्रकाश नारायण यांनी समजावून सांगितल्यानंतर शेवटी बाबू मंत्रिमंडळात संरक्षण मंत्री पदावर रुजू झाले। सोबतच देशाचे उपपंतप्रधान देखील झाले। पण याच काळात जगजीवन राम यांचे चिरंजीव रमेश कुमार यांचे सेक्स स्कॅन्डल बाहेर आलं। स्कॅन्डल बाहेर आणण्यात आणि त्याला राजकीय रंग देऊन जगजीवन राम यांची कारकीर्द संपवण्यात सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावली ती इंदिरा गांधींचे पुत्र संजय गांधी आणि सूनबाई मेनका गांधी यांनी। त्यावेळी मेनका गांधींच्या संपादनाखाली सूर्या नावाचं मासिक निघायचं। जगजीवन राम यांचे चिरंजीव सुरेश कुमार यांचे दिल्ली विद्यापीठातील एका युवतीबरोबरचे नग्नावस्थेतले फोटो सूर्या मासिकाच्या हाती पडले होते। या मासिकाने आपल्या ऑक्टोबर 1978 सालच्या अंकात द रिअल स्टोरी या शीर्षकाखाली एक रिपोर्ट छापला। या रिपोर्टमध्ये रमेश कुमार यांच्यासोबत असणारी युवती ही आंतरराष्ट्रीय गुप्तहेरांच्या संघटनेची सदस्य असल्याचा तसेच भारतातील गुपित माहिती तिने चीनला दिली असल्याचा दावा करण्यात आला। या दाव्याला कुठलाही आधार नव्हता। याशिवाय या अंकात सुरेश कुमार आणि त्या युवतीचे ते सगळे नग्न फोटो छापण्यात आले होते जे त्यापूर्वी कुणीच छापले नव्हते। सुरेश कुमार यांचे हे फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर देशाच्या संपूर्ण राजकारणात अभूतपूर्व गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली। सुरेश कुमार यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आलं की आपले अपहरण करण्यात आलं होतं आणि त्यानंतर बेशुद्धीच्या अवस्थेत आपले हे फोटो काढण्यात आले होते। आपल्या अपहरणाचा आरोप त्यांनी त्यावेळेचे दिल्ली विद्यापीठातील तरुण नेते केसी त्यागी यांच्यावर लावला होता। अर्थात सुरेश कुमार यांच्या या दाव्यामध्ये काही तथ्य नव्हतं। त्यामुळे या प्रकरणामुळे जगजीवन राम यांच्या राजकीय कारकिर्दीचं व्हायचं ते नुकसान झालंच। यापूर्वी अनेकांसोबत असं झालंय। माजी वनमंत्री संजय राठोड, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यापासून ते माजी आमदार विजय शिवतरे, सेना नेते रघुनाथ कुचिक यांच्यापर्यंत कित्येक जणांवर अनैतिक प्रेम संबंधांचे आरोप झाले। गेल्या वर्षी भाजप नेते गणेश नाईक यांचे लैंगिक शोषणाचे प्रकरणही चर्चेत आलं। तरी हे आरोप महाराष्ट्राच्या राजकारणाच्या नैतिकतेचा घसरता आलेख दर्शवत आहेत। 7 वर्षांपूर्वी दिल्लीचे तत्कालीन महिला आणि बालविकास मंत्री संदीप कुमार यांची 2 महिलांसोबतचे आक्षेपार्ह सीडी समोर आली होती। परिणामी आपने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती। राजस्थानातील भाजप आमदार विजय बंसल यांचे काही फोटोज व्हायरल झाले होते। यात ते एका महिलेसोबत अश्लील चाळे करताना दिसत होते। कर्नाटकातील तत्कालीन उत्पादन शुल्क मंत्री YH मेती यांनाही सेक्स स्कॅन्डलच्या एका सीडीमुळे मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता। मदत मागण्यासाठी आलेल्या एका महिलेचा त्यांनी गैरफायदा घेतल्याचा आरोप त्यांच्यावर होता। सार्वजनिक जीवनातील साधनशुचिता आणि नीतिमत्तेचं म्हणाल तर राजकारणात ती कधीचीच निर्वस्त्र झाली आहे। राजकारणातील विश्वामित्रांना यापुढे अधिक काळजी घ्यावी लागेल, अन्यथा समाजातील मेंढका कधी त्यांना मोहपाशात ओढतील याचा नेम नाही।